आता आम्ही निघालो एकविराईचे पालखीला. तुम्ही बघू शकता पुढे. मित्रांनो, आमच्या सोबत आमच्या पालखीला एक सिंगर सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता. जे आईच्या पालखीला पदयात्री चालत आलेत त्यांच्यासाठी नाश्त्याला पोहे बघा खूप सुंदर आहेत. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आमची पालखीचे पदयात्रीची पोरही आणि पालखी आलेली आहे नाश्त्याच्या स्पॉटवर. बघू शकता तुम्ही. हाय गाईज, हे बघा आमचे जोशी मामा आम्हाला भेटलेले तिथे. हाय गाईज. बाकी काय बोलतो जोशी मामा, कसं काय? मस्त. भाई काय कसं वाटतो, कसा आहे व्ह्यू? काय नाही माऊली पोहे द्या आम्हाला. बस झाले पोहे, बस झाले. आम्ही आलो. चला आलो. भाऊजा माझ्यावरती प्रेम बघा किती. माझ्यासाठी 2 प्लेट भरल्या डायरेक्ट नाश्त्याच्या. चला याला बोलतात प्रेम. भावाचा प्रेम बघा किती आहे. माझ्यासाठी प्लेट भरून घेतले. चलो. काय मग कसे काय लायनर बिनर भावांनो? ओके, एकदम ओके. डन भाऊ. तुझे लायनर कसे आहेत? माझं एकदम परफेक्ट आहात. काल जरा सरलेलो. कालच ऑइल पलटी मारलाय. क्या कसे काय लायनर? लायनर आपले असणार नाही बाबा, ओरिजिनल माल आहे, डुप्लिकेट नाही. त्याच लावलेले जागोजागी. तू छकडेवाला असा का वाटतोय मला? छकडेवाला बनवायला घ्यायला लागले काय? मित्रांनो, आता आम्ही निघालोय दुपारच्या जेवणाच्या स्पॉटवर. पुढे बघूया. चलो भाई, देखो अपने क्या. हे बघा भजी काढायला घेतले. गरम गरम भजी. मामाचं म्हणणं आहे जास्त आग लागली का भजी जलते. काय म्हणणं आहे दादा तुझा? नैवेद्य दाखवली होती. अग्नी देवतीला. चला आमच्या जेवढी टाइम येईल तो आम्ही बघू. मग आम्ही तुम्हाला संध्याकाळी सांगू कशी टेस्ट होती. हे आमचे आचारी पालखीचे आचारी मामा. हे आमचा राजा दादा. मेहनत बघा आमचा तनुभाई. या आलेल्यात आता वरून मिरच्या. बघू शकता तुम्ही कशा हिरवगार मिरच्या आहेत. ही खूप मेहनत बघा. पालखी आचारी आमचा गंग्यादा. गंग्यादा काय बोलतो बाकी? कशी काय सोयी सुविधा पालखीची आपली? क्या हो, क्या बात आहे. ड्रायव्हर दादा जाम खुश आहेत. चेहऱ्यावरची स्माइल बघ. पोपट भाई काय बोलतो तू राजा? राजा काय विषय तुझा, काय समस्या आहे? जरा 2 शब्द सांगा मला. तसं काय हा कुठे रिसॉर्टला आलाय? झोप आहे का काय? बघा ना कसं घरी आलाय. कसं काय गाडीत बसून आल्याबद्दल कसं वाटतं तुला? काही नाही, आता आंघोळ. राज शेट काय बोलता, कशी काय तब्येत पाणी? तब्येत पाणी बरोबर आहे, फक्त पाय मुस्कटलाय, बाकी काय नाही झालं. भाई ही पद्धत बघा कशी आहे झोपाची. तू बोलतो कसा वाटते, कसा वाटते? ज्याची चलते त्यालाच कळते. क्या बात आहे. मग बाकी कशी काय चालून बिलून पाय बी व्यवस्थित आहे. आईच्या कृपेने काय? पांढरे अध्यक्ष असल्यामुळे आम्हाला चांगला सहकार्य त्यांचा. चालताना मजा वाटते. पाणी टायमावर नाश्ता येतो, टायमावर जेवायला. अजून काय पाहिजे आम्हाला त्यांच्याकडून? हीच अपेक्षा आहे आम्हाला. जय एक गोष्ट दाखवतो. एक गोष्ट बघा, ही बघून तुम्ही पण घाबराल. हे बघा कसं झोपलाय भाऊ. हे आमचे भाऊजी आमच्या पालखीला खूप मेहनत घेतात. हे आमचे हे पालखीचे खूप मेहनत घेणारी माणसं आहेत. हे आराम करत आहेत. भाऊ कशी काय तब्येत पाणी? भाऊजी काय म्हणता बाकी? कसं वाटतंय माझ्या पालखीला? एकदम छान वाटतं. तूच आपल्या सेवा करायचं, आपल्याला संधी मिळते, थोडी सेवा करून घ्यायची. मजा बिजा फोडायलाच काय, याला फोड आलाय. याला तर प्रेम बोलतात. एकमेकांचा आशीर्वाद आहे. मग चालेल. जय एकविरा. त्याच्या डोक्यावर आईचा आशीर्वाद आहे. 4 वर्ष झाले हा बाबू चालत येतो सलग. तुम्ही बघू शकता तो किती खुश आहे. आमचा हॉल बघा. ही आमची पब्लिक बघा पालखीची कशी निवांत आराम करत आहे. ही मजा मस्ती बघा. भावाने नवीन चॅनल उघडले, भावाला सपोर्ट द्या. पण हे खूप मोठे ब्लॉगर आहेत. वाट लागली चालून आणखी काय म्हणणं आहे तुमचा? काय नाही, पालखी एवढाच म्हणणं आहे. तुम्ही पण पालखीला या,
आपल्या दादाच्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून टाका, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. कसे झोपलेले आहेत. काय बोलतो जीवन भावा, कसं काय वाटतंय तुझा भावा, काय म्हणणं आहे राज भावा, तुझा कसं काय म्हणणं आहे? एकदम मजेत. बाकी काय बोलणं आहे? पाय बी कसे काय आहेत? आराम करायला शिस्त बघा कशी पद्धतशीर आहे. नमस्ते मित्रांनो, आता आमचं जेवण बिवण झालेलं आहे पालखीवाल्यांचं. आता आम्ही निघालो आहे स्वामींच्या मठामध्ये. तुम्ही बघू शकता पुढे. मस्त मित्रांनो, आता आम्ही आलो आहेत पलसदरीला स्वामींच्या मठामध्ये. हा बघा मठ आहे इथे. मी तन्मय भाऊ आहे आणि आमचे दादा आहेत. चला. हे स्वामींच्या मठाच्या बाहेरचं लोकेशन आहे. आतमध्ये खूप सुंदर आणि मन प्रसन्न होईल असं लोकेशन आहे. खूप सुंदर असे 2 शॉप आहेत तिथे. स्वामींचे खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत, ते तुम्ही बघू शकता पुढे. हा बघू शकता तुम्ही मठ खूप मोठा आणि खूप सुंदर आहे. तुम्हाला पुढे आणखी व्हिडिओमध्ये दाखवतो मी. खूप मस्त आणि खूप सुंदर असा कोरीव काम आहे. बघू शकता तुम्ही, लाकडाचा असा कोरीव काम आहे. खूप सुंदर वाटतंय बघून पण. करुणी गणरायाला देप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय. मित्रांनो, इथे फोटो काढायला तर अलाव नाही आहे, पण इथे आम्हाला दादा आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं आहे तुम्ही एक फोटो काढू शकता. हे बघा स्वामींचं मठ आणि मंदिर किती खूप भारी आहे. स्वामी हो, ते आम्हाला फूल दिलं त्या दादांनी. जय स्वामी. धन्यवाद दादा. स्वामी हो. जय हनुमान ज्ञान गुण. खाली आता बघा तुम्हाला दाखवतो. इथे खाली हे आहेत. तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवतो. स्मृती बघा किती मस्त आहे स्वामींची. स्वामी हो. ओम स्वामी समर्थ. 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 ओम. दुसरीकडे दाखवतो मित्रांनो. मंदिर खूप मोठा आहे. मंदिराचा परिसर बघा किती भारी आहे, किती सुंदर आहे. बघा किती भारी आहे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आणि तुम्हीही स्वामींच्या एक दिवशी भेटीसाठी या, अशी माझी स्वामींकडे इच्छा आहे.
तुमचंही मन खूप प्रसन्न होणार. मामांना लादी आवडली, लादी बोलतात भारी आहे, लादी सरकणार नाही. आवडली लादी बोलतात भारी आहे, सरकणार नाही. तुम्ही पण बघून घ्या एकदा, लादी खूप भारी आहे, मस्त आहे. ठीक है क्या बोला तूने? मोस्टली आता आमचं मठातून जाऊन झालेलं आहे, तर आता आम्ही निघालो आहे आमच्या पालखीकडे आणि तुम्ही ही बघू शकता गर्दी खूप आहे. स्वामीओ पेरू दाखवायला घेतलं ताईने सफेद कलर. सफेदच असते आपण येतो चायना बघितलं नाही. यांचा बघा डिस्कस चालू आहे, चायना पेरू. आतून तर लाल दिसतोय, हे सफेद पेरू आहे बघा, पेरू सफेद. चला आता आम्ही निघतोय पालखीकडे. मामा काय बोलता? ठीक आहे आता निघालो.